हिमालयाच्या कुशीत लपलेलं एक स्वप्न, प्रत्येक ट्रॅव्हलर आणि रायडरच्या बकेट लिस्टमध्ये असलेलं एक नाव, चंद्रताल. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तब्बल 14,000 फूट उंचीवर वसलेलं हे निळाशार सरोवर, जिथे प्रत्येक वळणावर निसर्गाचा एक नवीन चमत्कार पाहायला मिळतो. चंद्रतालचा हा अविस्मरणीय अनुभव घेतल्यानंतर आपण निघणार आहोत स्पितीच्या राजधानीकडे, म्हणजेच काझाच्या दिशेने. पण हा प्रवास इतक्यावरच थांबणार नाही. वाटेत भेट देणार आहोत जगप्रसिद्ध चिचम ब्रिजला आणि डोंगरांच्या कुशीत वसलेल्या शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या भव्य ट्री मॉनेस्ट्रीला. ऑफ रोडिंग, हिमालयातील अप्रतिम दृश्य, थरारक रस्ते आणि अविस्मरणीय अनुभवांनी भरलेला हा संपूर्ण प्रवास आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत. तर सीट बेल्टची गरज नाही, हेल्मेट घट्ट बांधा आणि माझ्यासोबत निघा स्पिती व्हॅलीच्या आणखी एका अविस्मरणीय सफरीवर. मी आहे प्रज्वल आणि तुम्ही पाहत आहात आपल्या स्पिती व्हॅली बाईक राईड सिरीजचा आणखी एक जबरदस्त एपिसोड. चला तर मग या राईडला सुरुवात करूया. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. चंद्रतालवरून ह्याच्या आधीचा पार्ट जर तुम्ही पाहिला असाल ना, तर तुम्हाला एकंदरीत अंदाज येईल की आम्ही मनाली टू चंद्रताल हा असा प्रवास केलेला, खूप खडतर प्रवास केलेला, खूप ऑफ रोडिंग प्रवास केलेला. आणि आज आहे स्पिती व्हॅली बाईक राईडचा हा तिसरा पार्ट. अशी काहीतरी प्रॉपर्टी आहे, डी लेक कॅम्प्स करून आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये काल आम्ही रात्री मुक्काम केलेला आणि आज आम्ही जात आहोत चंद्रताल पाहायला. पण सिरियसली सांगू, एवढी जबरदस्त थंडी आहे ना, बाथरूम मधलं जे पाईप मधलं जे पाणी असतं ना, ते पूर्णपणे फ्रीज झालेलं आहे. तुम्हाला माझ्या गाड्या दाखवतो, गाड्यांवर सुद्धा बर्फ जमा झालाय. एवढी थंडी आहे, लिटरली माझे हात आता फ्रीज झालेत. हे बघा, माझी विंडशील्ड बघा, हा पूर्ण बर्फ आहे, हा पूर्ण बर्फ आहे. हा बघा, इकडच्या थंडीला अंडर एस्टिमेट करून येऊ नका. चांगले थंडीचे कपडे घेऊन तुम्ही या. आपले सर्व रायडर सुद्धा उठलेले आहेत. येऊनच आता जे काय तो ब्रेकफास्ट वगैरे करू आणि निघू काझाच्या दिशेने. हाय, पूर्ण बर्फ जमा झालाय, बाप रे. येस, झालेली आहे चालू एका सेल्फ मध्ये. कोई किसी ने कहा पकडो. ठीक आहे, छोड़ दो. चला, गणपती बाप्पा मोरया. एवढी जबरदस्त थंडी आहे ना, एवढी जबरदस्त, काय विचारू नका. लिटरली हात फ्रीज झालेत माझे. माझ्या गाडीवर पण बर्फ आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मी ग्लव्ज घातले नाहीयेत. तर आता ग्लव्जची किंमत मला आता कळते. थंड पडलेत एकदम हात. पण भाई, एच ला मानलं एका सेल्फमध्ये स्टार्ट झाली हा भाई, एवढ्या थंडीमध्ये पण. इथे जर तुम्ही येत असाल तर प्लीज बी प्रिपेअर्ड. चंद्रतालला हलक्यात घेऊ नका, स्पिती व्हॅलीला हलक्यात घेऊ नका. बी अवेअर, बी प्रिपेअर्ड. थोड्या छोट्या मोठ्या राईड्स करा, थोडं स्वतःला कॅपेबल बनवा ऑफ रोडिंगच्या आणि मगच इकडे या. आता सीन असा झालाय, चंद्रतालवरून येणारे लोक, चंद्रतालला जाणारे लोक, दोन्ही क्लॅश झालेत आणि मध्ये वॉटर क्रॉसिंग आहे. ही गाडी जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत या दोन गाड्या निघणार नाही. एवढं ॲडव्हेंचर माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी केलं नव्हतं भाई. वॉटर क्रॉसिंगनी जीव घेतलाय यार. एक पिकअप घेऊन निघालो ना तर होऊन जातं सगळं काय. आई शपथ, भिजला तो. चेट, ढकल. चल भाई चल. गणपती बाप्पा मोरया. थ्रॉटल सोडायचा नाही, काही तरी. हा आली गणपती बाप्पा मोरया. अरे बाप रे, हे देवा परमेश्वरा, खरंच आज परीक्षा पाहिलीस. स्पिती व्हॅली इज नॉट फॉर बिगनर्स. मी परत एकदा बोलतोय, विचार करून या. स्पेशली चंद्रताल. इथून चालत जायचंय का मग? काय एंट्री ओके. तर आता ह्या ठिकाणी 150 रुपये एंट्री तिकीट घेतली आणि आता आपण चढाई करतोय चंद्रतालची. रायडर बघा वरती चढतायत. शार्प टर्न आहेत भाई. उमलिंगला अशी आठवण आली मला इथे. आणि दगड आहेत मोठे मोठे. इथे येत असाल ना गाडी फर्स्ट वरच चढवा, कारण ऑक्सिजनचा इथे खूप इश्यू आहे. म्हणजे असं गाडीला पिकअप तेवढा पकडत नाहीये. ओके, आता जाताना जवळजवळ 7-8 हेअरपिन बेंड्स लागतील तुम्हाला आणि एकदम शार्प आहेत. आता तुम्ही बघतातच आहेत. बट एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग आहे, फुल खतरनाक. आता माझा हात वर करायला, कॅमेरा बंद करायला पण मला खूप रिस्की वाटतंय, म्हणून आता जेवढं शूट होतंय तेवढं मी करत जातोय.
थ्रॉटल सोडू नका, रनिंगला थ्रॉटल सोडू नका. जर तुम्ही थ्रॉटल सोडलात ना तर गाडीचा रिदम तुटतो आणि गाडी मध्ये स्टॉप होणार आणि पूर्णपणे गाडीचा वेट आहे ना तुमच्या एका साईडला येणार. आता हे बघा, थ्रॉटल सोडू नका थ्रॉटल. जाऊ दे गेली. थ्रॉटल सोडलात की गाडी वन साइड जाणार. रायडिंग शूज घालून या ठिकाणी या, कारण मोठे मोठे दगड आहेत. दोनदा माझ्या पायावर बसले ते. प्रॉपर रायडिंग शूज घातलेत मी प्रोटेक्शन वाले, त्यामुळे मला काय लागलं नाही. मध्ये मध्ये शॉर्टकट पण आहेत असे, पण ते शॉर्टकट घेऊ नका. शॉर्टकट जास्त रिस्की आहेत. हे बघा, दुसऱ्या गेअरवर पण गाडी स्ट्रगल करते. प्रॉब्लेम असतो आहे ना, ऑक्सिजन गाडीला तेवढं मिळत नाही जेवढं पॉवर कन्झम्पशन व्हायला पाहिजे. आणि लोअर सीसी गाडी घेऊन येताना 10 वेळा विचार करा भाई. तर मित्रांनो, फायनली पाठी बाईक्स लावून आम्ही आता चंद्रतालचा ट्रेक करतो. ट्रेक असं बोलू नाही शकत, एक छोटा ट्रेल आहे हा बघा. आणि तिथे समोर चंद्रताल लेक आहे, त्या तिथून व्ह्यू पॉईंट दिसतो चंद्रताल लेकचा. दादा भाई, ॲडव्हेंचर फुल वाट लागली यार. फुल ॲडव्हेंचर. बाईकने तर दम लागला, बंद पडली, सगळं झालं. कमीत कमी 50 वेळा थांबत आलो. आणि एवढं जॅकेट, हालत बेकार. तुम्ही जर येत असाल ना चंद्रतालला तर प्रिपेअर होऊन या की भाई, ट्रेक पण आहे, ऑफ रोडिंग पण आहे आणि फुल ऑन ॲडव्हेंचर आहे. आणि मेंटल फिजिकल चॅलेंजेस खूप आहेत. असंच उठून येऊ नका की भाई चंद्रताल आहे, आपल्या लोणावळ्याची पावना लेकसारखी लेक असेल, चला निघूया. नाही भाई, टोटली डिफरंट आहे. हिमालयाच्या बरोबर मधोमध व्हॅलीमध्ये ही लेक आहे. चला लेक जवळ जाऊया, ड्रोन शॉट घेऊया मस्तपैकी आणि इथून कल्टी मारूया. तर चला, आपली सफर सेना निघाली आहे ॲडव्हेंचरला. आता जस्ट आपला कॉन्वे पूर्ण निघाला. भाई साब, चंद्रतालने ना चंद्रतारे सूर्य दाखवले यार पूर्ण. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ॲडव्हेंचर पॅच किंवा सर्वात मोठी ॲडव्हेंचर जर्नी जर कोणी विचारलं तर मी सांगेन भाई, मनाली टू चंद्रताल. बँड वाजली बँड. बट ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता आम्ही निघालो आहोत काजाच्या दिशेने. जाऊ मोहित भाई, जाऊ. बस झालं यार, कालपासून खूप खड्डे तुडवलेत, कालपासून खूप धूळ खाल्ली आहे. लिटरली कमरड आहे ना मोडल्याच झालंय. पण ठीक आहे यार, ते त्या दुखण्यात पण एक वेगळीच मजा होती. कारण ती बोलतात ना, अंगात एक चूल असते, ती कधी मिटणार नाही. आणि ती मिटवण्यासाठी अशा ठिकाणांवर यावंच लागतं. भाई हा स्टीप बघा किती चढण आहे. सेम लांबून टर्न. रेस सोडू नको. अरे पडलो, बंद का झाली भाई. आता पडता वाचलो असतं भाई. बाप रे, किती खोल दरी आहे खाली. खाली बघितलं तर नुसतं असं थरथर कापायला होतंय. आणि आता आहे ना, तुम्ही टेम्परेचरचा आहे ना अंदाजा लावू शकता, कारण तुम्हाला आता समोर आहे ना बर्फ दिसेल. एवढ्या कडक उन्हात ही बर्फाची दिवाळ बघा. म्हणजे विचार करा, हा बर्फ अजून तसा आहे. म्हणजे तुम्ही टेम्परेचर काय असेल ना ह्याचा अंदाजा लावू शकता. बघा, हा पूर्ण बर्फ आहे. हा बघा, हा पूर्ण बर्फ आहे. एवढा बर्फ आहे बघा. विंटरमध्ये ह्याचा अंदाजा लावा की इकडे काय हालत असेल. काय साला निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. ऊन पण आहे, बर्फ पण आहे, थंड हवा पण आहे. आणि आपल्याला आता इकडे दिसतोय, आय थिंक कुंजुमला पास आहे तो. आय थिंक स्पिती व्हॅलीचा आहे ना, कुंजुमला हा जो पास आहे ना तो सर्वात उंच पास मानला जातो. फाइनली वी रीच कुंजुमला पास. ओके, मतलब परिक्रमा मारना है कैसे और फिर से यहीं से जाना है. ओके ठीक आहे, चलो. हे बुद्धिस्ट लोकांचं खूप पवित्र असं स्थान आहे कुंजुम माता. आता कुंजुम माता आणि बुद्धिस्ट मला काय समजलं ना, पण ठीक आहे. एनिवेज असो, इथे अचानक हवेत गारवा जाणवायला लागला आणि आता आपल्याला ना ह्या पासचा आहे ना परिक्रमा आपल्याला करायची आहे. लोक इथे थांबले आहेत, फोटो काढतायत मस्तपैकी. नेहमी यूट्यूबवर आणि ह्याच्यावरच बघत होतो फोटोजमध्ये, आज स्वतः व्हिजिट करतोय. खूप प्राऊड होतोय स्वतःला. जुले म्हणजे नमस्ते. आता मी शूज घातलेत म्हणून आतमध्ये जात नाही. हे देवा सांभाळ कर.
दादा गाडीवर बसा निघाले. आता पूर्ण आपला कॉन्वे निघाला आहे काजाच्या दिशेने. आणि दिशा मॅडम आमच्या व्हिडिओ काढतात. दिशा मॅडमसाठी थांबूया की सोडून जाऊया यांना? बोलते हे नको जाऊ मला सोडून. वॉटर क्रॉसिंग स्पितीला एवढ्या आहेत ना, नको बसून राहा. एवढी मोठी वॉटर क्रॉसिंग पार केली आपण, तर ही कायच आहे. डोंगर खणून मधून रस्ता केलाय. बापरे, हात गारटले यार. कसलं थंड वातावरण. स्नो बघा. असं वाटतंय पूर्ण व्हॅनिला लावलाय कोणीतरी. फुल डोंगरावर व्हॅनिलाची एक लेअर आहे. खायचं आहे का व्हॅनिला? दिशा अशी एकदम पद्धतशीर आली आहे बघ ना, एकदम ना व्हॅनिला आईस्क्रीम. माझी गाडी बघा ना, काय वाटते यार. पूर्णपणे मळली आहे, पूर्णपणे अशी मातीने पूर्ण धुळीने माखली आहे. काय वाटते HD ॲडव्हेंचर आहे ना, ह्या माखलेल्या अवस्थेतच मस्त वाटते. नेत्र जणू गंगा, जणू चंद्रभागा, मिळे येते सारी त्रैलोक्याची शोभा. स्वर्गीय सुखाचा मिळे येते अंत, जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. वाह, ऑफ रोडिंग लवर्सची पंढरी, स्पिती व्हॅली. मजा आली. हा काय व्ह्यू आहे यार समोर. इनक्रेडिबल. तर जेवायला इकडे आलेला आहे दाल चावल. ओके, कसं आहे टेस्ट? छान. आणि या ठिकाणी आहे राजमा चावल. कसा आहे टेस्ट? आणि संपलेलं आहे. संपलं. ओके दादा, निवांत एकदम. इकडे आता आपल्याला हेच आहे, राजमा चावल, दाल चावल, पराठा, मोमोज. आता ऑफ रोडिंगचे पॅच निघून जातील आणि आता काजाला जायचं आहे. काजाला खूप सारे फॅसिलिटीज, खूप सारे ऑप्शन्स आपल्याला असणार आहेत. हॉस्पिटलसुद्धा आहे काजाला, मॅकॅनिकसुद्धा आहे, होमस्टेजसुद्धा आहेत. खूप सारे ऑप्शन आहेत. कोणाला काही शॉपिंग करायचं आहे त्यासाठी सुद्धा ऑप्शन आहेत. तर आता काजा इथून हार्डली 40 किलोमीटर असेल. त्याच्यात आपण चिचम ब्रिज आणि की मॉनेस्ट्री करणार आहोत. तर चला, मी पण जेवून घेतो आणि मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये येतो आणि पुन्हा आपला जो वे आहे, जो रस्ता आहे तो कंटिन्यू करूया. तुला आता एक प्रश्न विचारतो मी. आपलं सर्किट आपण उलटं केलं, त्याचा आता बेनिफिट वाटतंय की नाही तुला? फक्त मला सांग. चंद्रताल आपल्याला संपलेलं आहे, जे आपलं एंडला येणार होतं थकल्यावरती. बेनिफिट तर खूपच आहे, कारण की पहिलाच आपण ॲडव्हेंचर केलं आणि तेच जर ॲडव्हेंचर शेवटी आलं असतं ना, तर सगळ्यांची हालत खराब झाली असती. आणि खरंच तू पहिला घेतलं, आमचं नंतर ट्यूब लागली की तू पहिला. म्हणजे आपण कसे स्टार्टिंगला आपण खूप ऍक्टिव्ह असल्या कारणे जोश असतो. अरे चल चंद्रताल करायचं आहे. आणि आता चंद्रताल झालं, सगळं संपलं. आता मस्त चालवायला रोड आहेत, मस्त फ्रीली राहत होता. रिलॅक्स मंदार भाई, मंदार तर फुल वैतागलेला. पण मला खूप कंटाळा आलेला, कारण की ती जी राईड होती त्याच्यामध्ये जो पॅच होता इतका बेकार होता. माझं डोकं चढलेलं. खूप म्हणजे खूप डोकं दुखत होतं. पण गोळ्या वगैरे घेतला, आता सगळं नॉर्मल आहे. तर आता ह्याचा पुढचा पॅच एकदम साधा आहे, तर काही टेन्शन नाही, फुल एन्जॉय. राहुल बघा, मी तुम्हाला काय स्पिटी काय नाही मोम आहे. चंद्रपूरला जाताना मी सरळ पाण्यात पडलेलो आहे, ते पण एकदम सगळ्यात मोठ्या भावाने फुल घालीन टांगण घातलेलं. पण तू सजेशन काय देशील? मी सजेशन देईल का ना, ॲडव्हेंचर आणतात ना, तुमचा पाय एकदम खाली पोहोचला पाहिजे. आणि येताना ना जरा एक्स्ट्रा क्लोथिंग आणा, जेणेकरून जर तुमचे कपडे भिजलेच तर बॅकअप वन मध्ये किंवा तुमचे एक्स्ट्रा कपडे असतील तुमच्याकडे. येस मंदार, तू काय सजेशन देशील? मी ते सांगेन 4-5 थर्मल घेऊन या आणि वॉर्मर घेऊन या. कारण की माझ्याकडे वॉर्मर नव्हते, पण एक ग्रुपमध्ये रोहन म्हणून मित्र आहे, त्याने मला वॉर्मर दिले. तर त्याच्यामुळे मला रात्री झोप आली. आणि थर्मल तर नक्कीच घेऊन या, मायनसवाले घेऊन या, की जेणेकरून तुम्हाला रात्री चांगली झोप. अच्छा दादा, तू काय सजेशन देशील? सजेशन हे देईन, नवीन येत असेल तर त्यांनी प्रिपेअर होऊन या, की चंद्रताला ॲडव्हेंचरच आहे. 1 काय 2 दिवस ॲडव्हेंचर करायचंच आहे तुम्हाला. असा सपाट रस्ता, जो डांबरी रस्ता असतो तो भेटणारच नाही, असा खड्डेच भेटणार आहे. तर तुम्ही प्रिपेअर होऊन या, एक्सरसाइज करून या. चंद्रताल चालायचं पण आहे, नद्या आपल्या पाणी पण क्रॉस करायचं आहे. खूप दम लागतो, म्हणजे खूप एक्सरसाइज करून या बस. ग्रेट. पवन दादा आपल्या इकडे आहेत, त्यांना विचारूया त्यांना कसा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही न्यू रायडर्सना काय सजेशन द्या. काय मजा आली, फक्त व्यवस्थित गाडी चालवा. हा पडलेला फक्त एकदा गाडी घेऊन काय नाही होईल, त्याला पण सवय, अजून पाय पोचत नाही, पण मजा आली. बरोबर. तर चला, असा होता एक्सपिरियन्स. आणि आता सगळे नॉर्मल रोड्स आहेत, तर काय एवढा इश्यू येणार नाही. चला आता जेवूया आणि मोटो ब्लॉग कंटिन्यू करूया. आता 2 रस्ते येतील. एक रस्ता खालून डायरेक्ट जाईल काजाला आणि एक रस्ता आहे जो चिचमवरनं जातो काजाला.
तर आपण चिचमवरनं जाणार आहे, कारण आपल्याला चिचम ब्रिज करायचा आहे, जो की आहे एशियातला सर्वात हायेस्ट सस्पेन्शन ब्रिज, आणि तोही आपल्या भारतात आहे, स्पिती व्हॅलीमध्ये. अरे वा, आणि हे काय बघतोय मी, रस्ता फुल टॅरमॅकचा झाला आहे, वा. आणि हा ब्रिज आहे ना चिचम आणि किब्बर ह्या विलेजला आहे ना जॉईन करतो, त्यामुळे त्याला चिचम ब्रिज असं नाव ठेवलं आहे, कारण तो चिचम गावाच्या जवळ आहे. तर आता थोड्याच वेळात आता आपण तिथे पोहोचू आणि वरतून मस्तपैकी ड्रोन शॉट घेऊ. भाई साब, हे जे डोळ्यांनी मी बघतोय ते खरं आहे की एक स्वप्न आहे? अरे हे काय आहे, किती सुंदर आहे हे. आणि राईट साईडला पूर्ण स्पिती रिव्हर. हे कसं क्रिएट झालं असेल यार? ते बघा ना, तिकडे पण आहे. काय व्ह्यू आहे यार. हे मातीचे हे डोंगर, हे सुळके कसे तयार झाले असतील, मला अजून प्रश्न आहे. भाई लद्दाख पेक्षा सुंदर आहे यार स्पिती व्हॅली. वाव, असं वाटतंय जितकं डोळ्यात आणि मनात भरून घेऊन आहे दृश्य, तितके मला असे कमीच वाटतात. हे बघा ना यार, काय व्ह्यू आहे यार, एक नंबर यार. तुम्ही म्हणजे विचार करत असाल की यार हा किती ओव्हर एक्सायटेड होतोय किंवा किती वाढवून बिडवून बोलतोय. असं काहीच नाही, तुम्ही स्वतः इथे या. खरंच हा जो ॲक्शन कॅमेरा आहे ना, DJI Action 6, हा जस्टिफाई नाही करत आहे या व्ह्यूला. जे मी डोळ्यांनी बघतोय ना आणि जे तुम्ही या स्क्रीनवर बघताय, कॅमेरामध्ये बघताय ना, हा जमीन आसमानचा फरक आहे. तर मित्रांनो, हा माझ्यासमोर तुम्ही पाहताय आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज, जो की आहे आपल्या भारतातील स्पिती व्हॅलीमध्ये. आपण सध्या उभे आहोत स्पिती व्हॅलीतील प्रसिद्ध चिचम ब्रिजवर. हा पूल समुद्र सपाटीपासून तब्बल 13,596 फूट उंचीवर आहे. आशियातील सर्वात उंच असलेल्या सस्पेन्शन ब्रिजपैकी याची गणना केली जाते. हा पूल किब्बर आणि चिचम या दुर्गम गावांना जोडतो. या पुलाखाली सुमारे हजारो फूट खोल सांबालांबा दरी आहे. हा पूल बांधण्यापूर्वी गावकऱ्यांना ही दरी हाताने ओढायच्या दोरीने ट्रॉलीने पार करावी लागायची, जी अत्यंत धोकादायक होती. जवळपास 15 वर्षाच्या मेहनतीनंतर 2017 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्यामुळे या भागातील प्रवासाचा वेळ व अंतर दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी झाले. आज चिचम ब्रिज हा फक्त वाहतुकीचा मार्ग नाही, तर स्पिती व्हॅलीतील सर्वात आयकॉनिक फोटो आणि ड्रोन शूट लोकेशनांपैकी एक आहे. ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे ना, तो वरना खूप ड्रोन शॉटने खूप एकदम हॉरिबल दिसतो, पण असा एवढा काय खास दिसत नाही एवढा, कारण खाली जर तुम्ही डोकावून बघितलात ना तर खूप खोल एकदम दरी आहे. आणि यार खरंच हा आविष्कार आहे यार, एवढा सुंदर ब्रिज बांधलाय ना ह्या लोकांनी. मस्त फोटोज व्हिडिओज काढले आणि आता थेट निघूया आपण की मॉनेस्ट्रीच्या दिशेने. की मॉनेस्ट्री ही स्पिती व्हॅलीमधील सर्वात ओल्डेस्ट मॉनेस्ट्री म्हणून ओळखली जाते, पण आता वाजल्यात ऑलमोस्ट 7 काळोख व्हायला आलाय. तर आपण काय करणार आहोत, बाहेरूनच मस्तपैकी ड्रोन शॉट घेणार. बाहेरून तुम्हाला की मॉनेस्ट्रीचा व्ह्यू कसा दिसतो ना, तो मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण आता आतमध्ये गेलो तर मग काळोख होऊन जाईल, मग तसं पण व्हिडिओ बनवायला काय मिळणार नाही. आणि तसं पण 5 वाजता ती मॉनेस्ट्री बंद होते, तर आम्हाला थोडा उशीरच झाला, बट ठीक आहे. पण आता सध्या तरी हा जो रोड आहे ना, तो मी एन्जॉय करतोय. चिचम ब्रिज ते की मॉनेस्ट्री. 7 वाजलेत तरी अजून इथे काळोख नाही झालाय, म्हणजे अर्ध्या तासात मला असं वाटतं काळोख पूर्णपणे होऊन जाईल. स्पिती व्हॅलीच्या हृदयात तब्बल 4,166 मीटर म्हणजेच 13,668 फूट उंचीवर वसलेली ही आहे प्रसिद्ध की मॉनेस्ट्री. जवळपास 1000 वर्षांचा इतिहास जपणारी ही स्पितीतील सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची मॉनेस्ट्री आहे. डोंगराच्या उतारावर किल्ल्यासारखी उभी असलेली या मॉनेस्ट्रीची रचना पाहताच प्रत्येक जण भारावून जातो. आतमध्ये प्राचीन भित्तचित्रे, दुर्मिळ हस्तलिखित बुद्धांच्या मूर्ती आणि रंगीबेरंगी प्रार्थनाध्वज या ठिकाणाला एक वेगळीच आध्यात्मिक ओळख देतात. शेकडो भिक्षू आजही येथे राहून बौद्ध धर्माचे शिक्षण घेतात आणि ध्यान साधना करतात. या मॉनेस्ट्रीवरून दिसणारे स्पिती व्हॅलीचे विहंगम दृश्य म्हणजे डोळ्यांसाठी एक अविस्मरणीय पर्वणीच. शांतता, अध्यात्म आणि हिमालयाचं अप्रतिम सौंदर्य याचा संगम अनुभवायचा असेल तर की मॉनेस्ट्री हे ठिकाण तुमच्या स्पिती ट्रिपमध्ये नक्की असायला हवं. इथं आल्यानंतर वेळ जणू थांबून जातो आणि मनाला एक वेगळीच शांतता मिळते. अरे भाई, बॉल टाकताय कोण? ओ हो, ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. अरे शशादा यार, मार. ओ शॉट 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 शॉट.
तर मित्रांनो फायनली आता आम्ही काझाला पोहोचलोय आणि काझामध्ये आम्ही प्रॉपर होमस्टे मध्ये स्टे केलाय. होमस्टे तुम्हाला दाखवतो. पब्लिक आपली जेवायला बसली आहे. हा बघा कसं वाटतंय. खूप आज भारतीय शैली प्रॉपर आज जेवायला बसलोय मांडी घालून. या साईडला जेवणामध्ये आहे चपाती आहे, भात आहे, डाळ आहे आणि ही कुठली तरी भाजी आहे. याच्यात मला पनीरचा पीस दिसतोय आणि इथे सलाड आहे. आता इकडचं प्रॉपर लोकल फूड मी आता जेवणार आहे. जरा बरं वाटेल मला, कारण तेच दाल चावल राजमा खाऊन कंटाळा आलेला. उद्या आपण कोमिक, हिक्किम, परत लांगजा हे असे काही टुरिस्ट स्पॉट आपण फिरणार आहे आणि उद्याचा स्टे सुद्धा आपला काझामध्येच असणार आहे. तर आता मस्तपैकी जेवून घेतो. तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जुलै. जेवून घेऊया, भूक लागली आहे.